कोरोची येथे 15 ऑगस्ट निमित्त आयोजित करण्यात येणारी ग्रामसभा मंगळवारी गावभाग येथील अण्णाभाऊ साठे समाज मंदिरात पार पडली. पाणीपट्टी वाढीच्या प्रस्तावावरून ग्रामस्थांनी जोरदार विरोध केल्याने ग्रामसभा चांगलीच वादळी ठरली. विविध प्रश्नांवरून प्रशासन आणि ग्रामस्थांमध्ये शाब्दिक खडाजंगी झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच डॉक्टर संतोष भोरे होते. राजकुमार मिरजकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सुरुवातीला मागील ग्रामसभेचे इतिवृत्त वाचून दाखवण्यात आले. त्यानंतर पाणीपट्टी वाढीचा प्रस्ताव मांडण्यात आला. सध्या कोरोची गावातील नळ कनेक्शन धारकांकडून वार्षिक 200 रुपये पाणीपट्टी आकारली जाते. ही पाणीपट्टी 400 रुपये करण्याचा प्रस्ताव ग्रामसभेत मांडण्यात आला. मात्र उपस्थित ग्रामस्थांनी या प्रस्तावाला तीव्र विरोध केला. त्यामुळे काही काळ ग्रामस्थ आणि प्रशासनामध्ये शाब्दिक वादाची परिस्थिती निर्माण झाली. यावेळी सरपंच डॉक्टर संतोष भोरे यांनी गावातील पाणी पुरवठा योजनेच्या खर्चाची माहिती दिली. कोरोची गावात सुमारे 5081 नळ कनेक्शन असून पाणी पुरवठा योजनेवर दरमहा सुमारे 14 लाख रुपयांचा खर्च होत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यापैकी पाणीपट्टीच्या माध्यमातून सुमारे 7,50,000 रुपये जमा होत असल्याने पाणी पुरवठा योजना चालवणे आर्थिकदृष्ट्या कठीण होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे पाणीपट्टीमध्ये वाढ करणे आवश्यक असल्याची भूमिका त्यांनी मांडली. मात्र ग्रामस्थांनी या भूमिकेला विरोध करत जलस्वराज्य योजनेतील कथित गैरव्यवहार व भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची प्रथम चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, त्यानंतरच ग्रामस्थांवर पाणीपट्टी वाढीचा भार टाकावा अशी मागणी केली. आधीच ग्रामस्थांकडून मोठ्या प्रमाणात निधी जमा होत असताना पुन्हा पाणीपट्टी वाढविणे योग्य नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. संबंधित प्रकरणांमध्ये अद्याप कारवाई न झाल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली. अखेर झालेल्या चर्चेनंतर पाणीपट्टीमध्ये 100 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र या वाढीलाही काही ग्रामस्थांनी विरोध कायम ठेवला. पाणी पुरवठा योजनेच्या आर्थिक व्यवहारात पारदर्शकता राहावी यासाठी जमा खर्चाची पाहणी करण्याकरिता नागरिकांची समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या समितीत 5 नागरिकांसह प्रत्येक वॉर्डातून 2 नागरिक असे एकूण 12 सदस्य असणार आहेत. ही समिती पाणी पुरवठा योजनेचे उत्पन्न, खर्च आणि जमा खर्चाचा आढावा घेणार आहे. जलस्वराज्य योजनेतील कथित गैरव्यवहाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी 17 सदस्य व ग्रामस्थ नागरिक संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन देणार आहेत. यासाठी 15 दिवसांची मुदत देण्याचा निर्णय घेण्यात आला असून मागण्या मान्य न झाल्यास उपोषण करण्याचाही इशारा ग्रामस्थांनी दिला. ग्रामसभेत गावातील इतर महत्त्वाच्या प्रश्नांवरही चर्चा करण्यात आली. मुलींसाठी कबड्डीच्या सरावासाठी तसेच स्पर्धांसाठी स्वतंत्र क्रीडांगण उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच 15व्या व 16व्या वित्त आयोगातून शैक्षणिक उपक्रमासाठी खर्च करण्यात आलेल्या सुमारे 20 लाख रुपयांच्या निधीतून सुरू असलेल्या स्पोकन इंग्लिश उपक्रमाला कायमस्वरूपी स्वरूप देण्याबाबतही चर्चा झाली. कोरोची जिल्हा परिषद कुमार व कन्या विद्या मंदिरमध्ये नव्याने बांधण्यात आलेल्या शौचालयाच्या कामाच्या दर्जाबाबतही ग्रामस्थांनी प्रश्न उपस्थित केला. बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप करत संबंधित कंत्राटदारावर कारवाई करावी, तसेच आवश्यक असल्यास सदर बांधकाम पाडून त्या ठिकाणी नव्याने शौचालय बांधण्यात यावे अशी मागणी ग्रामसभेत करण्यात आली. पाणीपट्टी वाढ, जलस्वराज्य योजनेतील कथित गैरव्यवहार, पाणी पुरवठा योजनेचा खर्च, क्रीडांगण, शैक्षणिक उपक्रम आणि शाळेतील बांधकामाचा दर्जा अशा विविध मुद्द्यांवर झालेल्या जोरदार चर्चेमुळे कोरोचीची ग्रामसभा चांगलीच गाजली. ग्रामसभेला आजी माजी ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. लाईव्ह मराठीसाठी कुंभोजहून विनोद शिंगे. सर्किट बेंच झालं, आता IT पार्क होणार. आपलं कोल्हापूर आता मेट्रो सिटी होणार. कोल्हापूर पासून हाकेच्या अंतरावर वडणगेमध्ये बुक करा सर्व सोयींनी युक्त प्लॉट आता फक्त 7 ते 9 लाखात. आजची गुंतवणूक हे उद्याचा मोठा फायदा असेल. बुकिंग साठी संपर्क गोमटेश डेव्हलपर्स 940453 9293 आणि 989082 9293.